सांगतो, फैजपूरचा एक मोठा गुटख्याचा व्यापारी आहे, तस्कर आहे. तो तस्कर गुटखा हा रावेर मार्गे आपल्या सौद्याला आणतो आणि तो रावेरमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये नार्कोटिक्स आहे, ज्या गोळ्या असतात त्या, गांजा आहे आणि जे आता काय सांगितलं गुटखा. हे गुटखा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 3 जण आणतात. आपलं सौदा शहर, रावेर, यावल या भागामध्ये 3 प्रमुख रीतीनं ते गांजा, आणखी काय सांगितलं त्या गोळ्या, गुटखा हे सगळं आणतात आणि आपल्या परिसरामध्ये सगळ्यांना नशिली पदार्थ वाटतात. त्यामुळे आत्ता सौदा शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या लहान लहान गोळ्या ज्या येतात त्या गोळ्या तुम्हाला टपरीवर मिळतील. ह्याच्या गुटख्याच्या पुढे बहुतेक सर्व ठिकाणी उपलब्ध आहेत या परिसरामध्ये. त्यामुळे तरुणांचे आरोग्य मोठ्या प्रमाणावर खराब झालेलं आहे. सावदा बसस्टँड येथे सोनवणे यांचे ओम एंटरप्राइज बिस्किट गोळ्यांचं दुकान आहे. तिथे हा गुटखा आणला जातो आणि त्या दुकान दररोज विकला जातो. तिथे 1,000 रुपये हप्ता हा त्या ठिकाणी महिन्याला दिला जातो. 1,000 रुपये, 1,000 रुपये महिना देण्याचा नाही आहे, पण त्या ठिकाणी गुटखा विकला जातो. हे नाव तुम्हाला आता देतं बसस्टँडवर सोनवणे, तुम्हाला कदाचित माहीत असेल, ओम एंटरप्राइजेस. हा सगळा गुटखा बऱ्हाणपूर येथून रावेर, नेमोरा, सावदा, फैजपूर या मार्गे होंडा अमेज 4 व्हीलर गाडीचा नंबर घ्या, कोणत्या गाडीच्या नंबरमधून हा येतो. होंडा अमेज 4 व्हीलर MH19 CY 4445 ग्रे कलर या गाडीतून तो येतो. आणखी 2 गाड्या असल्या वापरल्या जातात, त्यांचे नंबर माझ्याकडं नाही आहे. हा नंबर आहे बघ, अधिकृत नंबर माझ्याकडे मिळाला. त्या 2 गाड्यांचाही नंबर माझ्याकडे मिळाल्यानंतर तुम्हाला मी देतो. या गाड्यांचा मालक अकलूज येथील भानू नामक व्यक्ती आहे. या गाडीचा मालक जो आहे तो भानू नावाचा व्यक्ती अकलूजचा आहे. 2 कॉन्स्टेबल तुमच्या सौद्याचे कलेक्टर आहे, म्हणजे पैसे जमा करणारे कलेक्टर आहे. त्याचे CDR चेक करायचं मग मागणी केलेली आहे की हे 2 जे आहे त्यांचे CDR चेक करा तुम्ही. त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो. 2चे नाव कुठे गेले, 22 करवत आहेत. हे 2 कॉन्स्टेबल कलेक्टर आहे, त्यांचे CDR चेक करा असं मी म्हटलं आहे ना. त्याच्यामध्ये 2 कोण आहे, एक मला वाटतं 22कर आहे आणि एक हे 2 जण जे 22कर म्हणून, हा याचा मुख्य कलेक्टर आहे. हा सगळ्या अवैध धंद्यांकडे जाऊन हे जे मी सांगितलेले हप्ते आहे 75,000 25,000 वगैरे हा वसूल करणारा त्याचा मुख्य कलेक्टर आहे. आणखी एक त्याचा होता पण त्याला सुट्टीवर पाठवलेला आहे, म्हणजे ते इथे आता नाही आहे. पण हा कलेक्टर इथं आता आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आत्ता हा जो कलेक्टर 22कर नावाचा आहे हा आजपासून रजेवर गेलेला आहे. तसं आजपासून 10 दिवस तुमचा API जो आहे पोलीस सब इन्स्पेक्टर, तो पण आता 10 दिवसाच्या रजेवर गेलेला आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्हाला विचारतो की आत्ता अवैध धंदे चालू आहे का बंद आहे? तुम्ही राहता ना चालू आहे की बंद आहे? आपण आवाज उचलला हो तेव्हापासून केव्हापासून सतत सुरू असलेले अवैध धंदे बंद आहे. केव्हापासून बंद आहे? आपण आवाज उचलला तेव्हापासून बंद आहे. तेव्हा म्हणजे याच्या अर्थ आधी सुरू होते, प्रश्न ये तो सवाल ही नहीं पैदा होता कि पहले चालू थे, अब जब मैंने आवाज़ उठाया तो बंद हो गए. तो इसका ये है तो आज API ने 10 दिन के लिए रजा लेने का क्या कारण है? और जो कलेक्टर है उसका 22कर वो भी 5 दिन रजे में चले गए. अभी ये क्या करते हैं मालूम है कि देखो, पहली बात ये है कि सावदा पोलीस स्टेशन असून दररोज म्हशीचे ट्रक जातात 20 ते 22 भैंसों के ट्रक जाते हैं. और भैंसों के नियम से होंगे, गैर कानूनी होंगे, पता नहीं, नियम से भी हो सकते हैं.
जो हास्य भैंस के ट्रक जाते हैं, जेव्हा म्हशीचे ट्रक जातात तर त्या म्हशीच्या ट्रककडून प्रत्येकी 1,000 हा घेतो. आणि त्याच्यात विशेष म्हणजे कसं आहे की 1,000 रुपये घेतो, काहींकडून 2,000 घेतो. सर्टिफिकेट घ्या, डॉक्टर का सर्टिफिकेट घ्या, पशुवैद्यकीय अधिकारी सर्टिफिकेट लागतं, वजन लागतं, मोजणं लागतं, मार्केट कमिटीचा दाखला लागतो, असं विचारत राहतो. आणि ते नाही मिळालं तर त्याच्याकडनं 1,000 ते 2,000 पर्यंत हे घेतात म्हशीचे. आता म्हशीचे 2,000 रुपये घेताना 20 ते 22,000 22 ट्रक दररोज इथून जातात. आता या ठिकाणी त्याप्रमाणे दररोजचे 20,000 वसूल केले जातात. आणि अमीन शहा नावाचा एक एजंट आहे, आपको तो पता होगा. अमीन शहा नावाचं यांचा मशीनचा एजंट आहे. त्या एजंटकडून हे पैसे जमा करून वसूल केलं जातं. अमित शहा सावदा शहरात राहणार आहे. अमित शहा त्याच्याकडनं हे म्हशीचे वसूल केले जातात. ढोर बाजारामध्ये बैलांच्या गाड्या येतात, त्यांच्याकडून 300 रुपये प्रत्येकी स्वतः कॉन्स्टेबल अहमद हाजी मार्फत. अहमद हाजी करके कॉन्स्टेबल आहे. अच्छा, व्यापारी आहे. हां, कॉन्स्टेबल व्यापारी आहे. हो, त्या व्यापाऱ्याकडनं हा अहमद हाजी व्यापारी आहे, त्याच्याकडनं 100 रुपये प्रत्येकाकडनं घेतो. आणि ते 100 रुपये करून याला पोलीस स्टेशनला आणून देतो. नंतर हे झाल्यानंतर या ठिकाणी ज्या गायी कुठे गायी आणल्या जातात, मोठ्या प्रमाणावर गायी आणि वासरं या संदर्भामध्ये तस्करी इथून होते बऱ्याच ठिकाणी. आणि ही तस्करी झाल्यानंतर कलम कमी जास्तचा विषय आहे. तस्करी होते आणि त्यांच्याकडनं हा पैसे घेतो. गायींवर अवैध गायी आणल्या जातात, अवैध वासरं आणल्या जातात, त्यांच्याकडनं हा पैसे घेतो. गायींवर गुन्हे नोंद करतो. जर त्याला 10 गायी मिळाल्या, 5 गायी मिळाल्या तर 3 गायींवर 2 गायींवर घेऊन 3 गायींवर नोंद नाही करत. काही ठिकाणी FIR करतो. यांचा FIR करताना एकावर वेगळं कलम लावतो, दुसरं वेगळं कलम लावतो. ज्याने पैसे कमी दिले त्याच्यावर जास्त कलम लावतो, ज्याने दिलेच नाही त्याला पकडून मध्ये टाकतो. आणि ज्याने पैसे दिले त्याला कसं सोडवता येईल असे कलम लावतो. हे कलम लावल्याचे सगळे FIR माझ्याकडे आहे. इतक्या FIR मध्ये आहे, इतने सारे FIR मेरे पास है, जिसमें गाय पकड़ी है, ये पकडा आहे. म्हणजे गायीची आणि वासरांची तस्करी फार मोठ्या प्रमाणावर इथे पोलिसांच्या मदतीनं चालते. आणि मग ह्यांचे काय असतं की API विशाखापट्टणमचे स्टेटस कसे असतात, वादळासारखे मावळणारे आम्ही नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, अशा स्वरूपाचे फोटो वगैरेचे स्टेटस मला जोरात लावतो. आणि हे राजकीय संरक्षण याच्यासाठी याला दिसतं. आता ह्या माध्यमातनं अशा रीतीनं गायींची तस्करी, म्हशींची तस्करी, जनावरांची तस्करी आणि हा गायी आणि वासरं वगैरेच्या संदर्भात पैसे घेणारा असा API या ठिकाणी आहे. आता ह्यामध्ये आणखी काही गोष्टी माझ्याकडे आहेत, पण माझ्याकडे त्याचे पुरावे नाही. पुरावे आल्यानंतर परत मी तुम्हाला ते देईल, पण ते अति गंभीर आहे. काही घटना ज्या घडल्या त्याच्यामध्ये ह्याने अशी तडजोड केलेली आहे की त्या घटना ज्या आहेत 2-1 की त्या अति गंभीर आहे. त्यानं समाजामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. अशा स्वरूपाचं काही आहे, पण माझ्याकडे त्याचे पुरावे नाही आहे. जेव्हा योग्य असे पुरावे येतील त्या कालखंडामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत पाहिलं तर हे API जे विशाल पाटील नावाचे आहे की ते सज्जन आहे, किती ज्याला आम्ही म्हणतो संयमी आहे, किती ज्याला आम्ही म्हणतो की इमानदार आहे, किती ज्याला आम्ही म्हणतो की कर्तव्यदक्ष आहे. हे आता तुम्हाला या ठिकाणी निदर्शनास आणण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. आता तुमच्याच तोंडून तुम्ही सांगितलं
की बाई आधी धंदे सुरू होते. आता माझी अपेक्षा अशी आहे की किमान धंदे जर बंद झालेच तर हे धंदे तात्पुरत्या स्वरूपात बंद होऊ नये अशी लोकांची इच्छा आहे बरं. मला निदान दिवसाकाठी 2 ते 3 लोकांचे फोन येतात. दिवसाकाठी 3 दिवस झाले 7-8 फोन तरी मला आले की भाऊ फार चांगलं झालं, आता बंद आहे धंदे, शांतता आहे, अशा स्वरूपाचे 5-7 जणांचे तर महिलांच्या आले की फक्त आता पत्नी राहिली बंद व्हायची. हां, आता पन्नी राहिलेली आहे बंद व्हायची. सट्टा राहिलेला अजून सावदा शहरामध्ये एका गोडाऊनमध्ये तिथं सट्टा खेळत आहे तो आताही जुगाराचा अड्डा, म्हणजे सगळे जुगाराचे अड्डे बंद आहे, पण सावदा शहरातला जुगाराचा एक अड्डा त्या ठिकाणी चालू आहे. त्याची नीट माहिती मी घ्यायची आहे. दुसरं त्या ठिकाणी जो सट्टा मटक्याचे प्रकार आहे ते सावखेडा, चिनावल, सावखेडा आणि सावदा या 3 शहरांमध्ये जे मोठे मटकेवाले आहेत त्या मोठ्या मटकेवाल्यांचं सगळे ते कॉम्प्युटर सहित अजूनही आहे ते साहित्य वरच्या मजल्यावर आहे. एकाचं 3ऱ्या मजल्यावर आहे, एकाचं 2ऱ्या मजल्यावर आहे. हे अजून आहे पण पोलिसांनी रेड काही घातलेली नाही. पोलिसांच्या सौजन्याने ते आहे. आजही मटका सुरू आहे, गल्लोगल्ली मटका सुरू आहे आजही छोटा. मी बोललो वरिष्ठांशी तर ते म्हणे पकडताना जर अडचणी येतात आम्हाला पण ते लगेच डिलीट करून टाकतात. पण तरी त्याच्यावर तर कसं मार्ग काढायचा ते करताय. रस्ता लूट, दरोडे हे तर नेहमीचेच इथं घडलेलं आहे. तुम्हाला काही विचारायचं तर विचार.